महत्त्वाच्या बातम्या, प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी स्थापन, आयपीएस बसवराज तेलींसह 10 जणांची टीम, बीडमधील तपासाला वेग। ठाकरेंचे माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत। शिर्डीत 12 जानेवारीला होणाऱ्या अधिवेशनात पक्षप्रवेश जवळपास निश्चित, सूत्रांची माहिती। आपण सगळे सत्तारांच्या नेतृत्वाला जपण्याचं काम करू, जालन्याचे काँग्रेसचे खासदार कल्याण काळेंच्या विधानाने चर्चांना उधाण। तर मी पुन्हा येईन, सत्तारांचंही सोहळ्यामध्ये आश्वासन। जळगावच्या पाळधी गावामध्ये राड्यानंतर कडक पोलीस बंदोबस्त। पाळधी गावात उद्या रात्री 8 पर्यंत संचारबंदी। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। नागपूरमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने केली आई-वडिलांची हत्या। तर लखनौमधील एका हॉटेलमध्ये नराधम मुलाने आईसह 4 बहिणींना संपवलं। छत्रपती संभाजीनगरमधील 22 कोटींच्या घोटाळ्यातला आरोपी हर्षकुमार क्षीरसागरला दिल्लीतून अटक। 10 कोटींची मालमत्ता जप्त, 7 दिवसांची पोलीस कोठडी। गडचिरोलीच्या गर्देवाडा ते वांगेतुरी मार्गावरती स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच धावली बस। मुख्यमंत्र्यांसह गावकऱ्यांचा लालपरीमधून प्रवास। अमेरिकेच्या लुईझियानामध्ये दहशतवादी हल्ला। जमावात ट्रक घुसवल्यानंतर ट्रक चालकाचा अंधाधुंद गोळीबार। 12 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी। छत्रपती संभाजीनगरच्या एका शाळेमध्ये रेडा घुसल्याने अनेक विद्यार्थी जखमी। जखमी विद्यार्थ्यांवरती घाटी रुग्णालयात उपचार सुरू। धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद।